नमस्कार, मी महादेव साळोखे। आज आपण आहोत SP9 न्यूज अँड एंटरटेनमेंट आपल्या आवडत्या स्टुडिओमध्ये आणि आज आपल्या भेटीसाठी आले आहेत अभिनेत्री शिल्पा सावंत। आज पाहणार आहोत त्यांच्याच मुखातून। नमस्कार मॅडम। नमस्कार। या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। हो। मला फक्त एवढंच विचारायचं आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये येण्यासाठी काहीतरी कारण लागतं, तर तसं या फिल्म क्षेत्रामध्ये येण्यासाठी काय घडलं की जेणेकरून तुम्हाला या क्षेत्राकडे यावंसं वाटलं? नमस्कार, माझं नाव शिल्पा सावंत। मी राहते आता सध्या ठाण्यामध्ये। तर येण्यासाठी म्हणजे कारण असं झालं की मी पहिलं शाळेमध्ये असताना एक नाटक केलं होतं, घरंगळलेला मोती म्हणून नाटकाचं नाव होतं। त्याच्यामध्ये मला अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळालं। अरे वा। त्यानंतर ऍक्सिडेंटली घरची परिस्थिती फार अशी बिकट होती आणि मी शिक्षण करत असतानाच मला वयाच्या 16व्या वर्षी नाटकाची एक आपलं जे हौशी रंगभूमी आहे तिथून नाटकाची मला एक ऑफर आली। तिथे एक मुलगी काम करणार नव्हती, तिला काहीतरी घरगुती प्रॉब्लेम झाला होता, म्हणून भारती नावाची तिथे नेहरूनगरमध्ये मुलगी राहत होती। तिने मला विचारलं की तू नाटकात काम करशील का? तर मी तिला हो म्हटलं आणि मी तिच्या जागी म्हणजे जी मुलगी येणार नव्हती तिच्या जागी मी गेले आणि माझं पहिलं नाटक वय वर्ष 16 वेंगुर्ल्यामध्ये होतं असं का। फक्त 2 दिवसाची मी रिहर्सल केली आणि मी नाटकामध्ये उभी राहिली। तिथून माझा हौशी रंगभूमीमध्ये हा माझा प्रवास चालू झाला। मग मी अनेक वर्ष हौशी रंगभूमीवर कामं केली, त्याच्यामध्ये कमर्शियल नाटकामध्ये, परत पौराणिक, ऐतिहासिक, घरंदाज अशी सगळ्या भूमिका मी तिथे केल्या। तिथे मला एक अशी आवड निर्माण झाली की मला असं वाटलं की हे क्षेत्र फार अतिशय सुंदर आहे, आपण आपलं काहीही तिथे योगदान देऊ शकतो या क्षेत्रासाठी। आणि मग मी ते करत राहिली, सतत मला येत राहिले। मग माझं शिक्षणही चालू होतं तेव्हा आणि मी शिकता शिकता हे नाटकात सुद्धा काम करत होते। मग हौशी रंगभूमीवरनं मी कमर्शियलकडे म्हणजे व्यावसायिककडे वळले आणि मला व्यावसायिकचं पहिलं नाटक मिळालं। तिथे मी रिप्लेसमेंटच म्हणून काम केलं। तर नंतर काय झालं की रिप्लेसमेंट म्हणून माझ्याकडे एक शिक्का बसला गेला की इथे कोणी नाहीये, तर ही शिल्पा सावंत एक पाठी आहे, तर मला स्क्रिप्ट दिलं जायचं आणि मी लगेच पाठांतर करून उभी राहायची। मग असं माझं रिप्लेसमेंटचं मोरूची मावशी नाटक होतं, ते केलं मी। त्यानंतर जमलं बोवा एकदाचं सकाराम भावेंसोबत केलं। त्याच्यानंतर भटाला दिली ओसरी, प्रदीप पटवर्धन होते त्याच्यामध्ये, ते केलं। अशी अनेक नाटकं मी केली। एका वरचढ एक केलं, त्याच्यामध्ये नीलम शिर्के होती, संतोष मयेकर होता। त्याच्यानंतर ग्रँडफादर नावाचं मी नाटक केलं, ज्याच्यामध्ये डॉक्टर गिरीश माझ्यासोबत होते। असे दिग्गज कलाकारांबरोबर मी काम केलं आणि मला इतका चांगला अनुभव आला नाटकामध्ये, तर मला नाटक सोडून इतर कोणत्या क्षेत्राकडे जाण्याचं मला त्यावेळी सुचत नव्हतं। मी अनेक वर्ष फक्त एके नाटक एवढंच करत होती। मग कालांतराने दूरदर्शनची एक सिरियल चालू होती, तिसरा डोळा। तर आताचे नामवंत ते डायरेक्टर आहेत प्रकाश भालेकर, ते मला सहज म्हणाले की शिल्पा तू सिरियल करणार का? तर म्हटलं, तो तर माझा मित्र होता, तर म्हटलं ठीक आहे करते म्हटलं। मग ते स्टुडिओमध्ये मला घेऊन गेले, तिथे एक छोटंसं मी ऑडिशन दिलं। ऑडिशन दिल्यानंतर मी तिथे अशोक शिंदे, पुष्कर श्रोत्री, मंगेश देसाई असे भरपूर कलाकार तिसऱ्या डोळ्याचं काम करत होते। तर मी एक नव्हे तर मी 500 एपिसोड तेव्हा मी तिसऱ्या डोळ्याचे केले। त्याच्यामध्ये विलासराज पण होते, असे अनेक लोक मला तिथे भेटले ज्या कलाकारांबरोबर मी कामं केली आणि तिथे सुद्धा मला खूप छान अनुभव आला। असं म्हणजे इथपर्यंत सिरियल पर्यंत पोहोचले। त्याच्यानंतर आणखीन एक सिरियल मला मिळाली, दामिनी नावाची। तर दामिनीचा जो पहिला एपिसोड होता त्याच्यामध्ये प्रतीक्षा लोणकर ताई होत्या, त्याच्यानंतर त्यांच्या मुलीचा प्रवास होता। तिथे एक स्टोरी लाईन होती, ज्याच्यामध्ये मुलगा म्हणजे नवरा बायको आणि त्यांचा एक छोटा मुलगा दाखवला, तो किडनॅप होतो। तर ती महेश देशपांडे डायरेक्टर होते त्यावेळी। तर जवळजवळ ती 1 महिना तो ट्रॅक होता। जो ट्रॅक होता त्याच्यामध्ये माझा नवरा मनोज टाकणे होता, जो सई वगैरे करत होता। तर आमच्या तो दामिनीची मग मी सिरियल केली। त्याच्यानंतर comedy.com होतं विजय पाटकरांचं, त्यांची सिरियल केली, कोपर खळी केली आणि आता रिसेंटली मी प्रदीप पटवर्धन बरोबर आणि किशोरी अंबेताईंबरोबर मी गजरा नावाची सिरियल केली, ती पण दूरदर्शनला होती। तर तोही अनुभव खूप छान होता। त्याच्यामध्ये एक कॉमेडी स्किट होते, ते पण एकदम सुंदर, म्हणजे सिरियलचा पण अनुभव छान होता। आणि असं नाटक, सिरियल, चित्रपट, त्याच्यानंतर मग वेब सिरीज असं सगळं काही मी सध्या करते। हा
इतका सुंदर प्रवास आहे तुमचा आणि ज्या पद्धतीनं तुम्ही यशाच्या पायऱ्या चढत गेलात ना, तर अप्रतिम आहे ते त्याच्यात. मला फक्त असं विचारायचं होतं की आता तुम्ही एक तर महिला कलाकार म्हणून आहात, या क्षेत्रामध्ये अडचणी किंवा म्हणतो ना चांगले अनुभव किंवा वाईट अनुभव असे काहीतरी आलेच असणार, ते जरा शेअर केले तर आणखी छान. वाईट अनुभव सांगायचा गेला तर एक चॅनेल होतं मराठी, खूप प्रसिद्ध चॅनेल होतं. त्यांच्या मॉर्निंगला त्यांची ती सिरियल यायची, तर त्यासाठी माझे काही मी फोटोग्राफ्स पाठवले होते हैदराबादमध्ये. तर रामोजी फिल्म सिटीला त्याची शूटिंग चालायची, तर मला सिलेक्ट केलं होतं अँकरिंगसाठी. मग त्यांनी मला तिथून तिकीटचं बुकिंग करून माझं पॅकेज मला सांगितलं, 1 महिनाभराचं तुमचं पॅकेज आहे, 1 महिन्यानंतर परत मग तुम्हाला गॅप असणार आणि परत तुम्ही यायचं, तर असं तुम्ही या म्हणाले. मग मी तिथे गेले होते. तिथे गेल्यानंतर रामोजी फिल्म सिटीला तिथे जे त्यांचे हेड होते त्यांच्याशी माझी भेट झाली आणि त्यांनी येताना मला सांगितलं होतं की टेंटेटिव्हली जर तुमच्यासोबत एखादी कलाकार असेल, महिला मुलगी, तर आपण तिला सुद्धा, आपण तुम्हाला जर वेळ असेल मग आपण गॅप ठेवून मग त्यांचं सुद्धा आपण घेऊया, तर तुम्ही सोबत घेऊन या. तर एक नाटकातली एक कलाकार होती, माझी मैत्रीण होती ती चांगली, तिला पण खूप म्हणजे गरज होती तिला. तर मी तिला विचारलं असं असं सिरियल आहे, तर मी तर ऑडिशन दिलं आहे, तर तुझं तिकडे जाऊन ऑडिशन आहे, तर तू माझ्यासोबत येतेस? तर ती हो म्हणाली. मग आमचं दोघींचं बुकिंग वगैरे त्यांनी केलं. आम्ही रितसर हैदराबादला पोहोचलो, तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर सगळं झालं, आम्ही मॉर्निंगला पोहोचलो. दुपारची जेवण वगैरे झाल्यानंतर मग जेव्हा शूटचा टायमिंग आला तेव्हा मग त्यांनी जी व्यक्ती होती तिथे, हेड होती ती, त्यांचं मी सॉरी इथे मी नाव नाही घेऊ शकत, तर त्यांनी मला असं खूप काही तिथे माझ्याकडे प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव मांडल्यानंतर 2 मिनिटं मी शॉक झाली की इतका मोठा चॅनेलचा हेड आहे आणि तो माझ्याकडे डायरेक्टली असं कसं काय बोलू शकतो. कारण की आतापर्यंत नाटकामध्ये, सिरियलमध्ये काम करताना वाईट मला अनुभव कधीच नाही आले. ही माझ्या आईवडिलांची कृपा म्हणा किंवा माझा जो स्वभाव आहे, स्ट्रॉंगली माझं बोलणं आहे, मी कोणतीही तमा न बाळगता मी सरळ मी तोंडावर परखड बोलते. कदाचित माझ्या परखडपणामुळे मला कधी वाईट अनुभव आलाच नव्हता. हा फर्स्ट अनुभव माझ्यासाठी असा होता. आणि बरं, ती व्यक्ती जी हेड होती त्यांच्यासोबत मी वयाच्या 16व्या वर्षी एक सिरियल केली होती, जी रवींद्र बेर्डेंची सिरियल होती. त्याच्यामध्ये कॅमेरामन पण दिग्गज होते आणि त्याच्यामध्ये ती सिरियलमध्ये मी त्यांच्या रवींद्र बेर्डेंच्या नातीचा रोल केला होता. तर असे ते हेड मला बोलल्यानंतर मी 2 मिनिटं असं शॉक झाले, त्यांच्याकडे बघत राहिली. ती माझ्याबरोबर आलेली मुलगी होती, ती पण एकदम ती पण घाबरल्यासारखी झाली, कारण की सगळी लोक त्यांची होती आणि आम्ही दोघीच होतो. तर आता असं झालं की त्यांनी आणखीन एक धमकीचा एक मेसेज दिला मला तोंडावर की मी काही करू शकतो, इथून जात येणार नाही वगैरे वगैरे. तर मी म्हटलं की जर मी येऊ शकते तुमच्याकडे तर मी जाऊही शकते, तेवढी मी ताकद ठेवते. जर मुंबईवरनं मी हैदराबादला मी एकटी येऊ शकते तर मी नक्कीच या मुलीला घेऊन जाणार. तुम्ही फक्त मला बुकिंग करून देणार की मी माझं जायचं एवढं मला सांगा, मला तुमची सिरियल नाही करायची. मग ते काय बोलले नाहीत आणि मग त्यांनी दुसरे लोक पण ते ऐकत होते. थोडंसं आम्ही बोलणं बाचाबाची झाली, ती लोकांनी त्यांनी पण ऐकली. कदाचित त्यांना थोडंसं ते माझा आवाज थोडा लाऊड झाला, तर त्यांना ते असं वाटलं आता इथे खूप काही होईल. मग ते म्हणाले ठीक आहे तुम्ही निघा मॅडम. आणि जे एवढा तामझाम मी 1 महिन्याचा घेऊन गेली होती त्या मुलीला मी सुरक्षितपणे इथे मुंबईला मी घेऊन आली. तर आजही ती माझी मैत्रीण म्हणते की तिथे तू होतीस म्हणून मी इथे आली. आणि थोडासा माझ्या इंडस्ट्रीमध्ये माझा स्वभाव, जी लोक माझे मित्रमंडळी जसे डायरेक्टर आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत करणाऱ्या, त्यांना सगळ्यांना माहितीये मी खूप स्पष्टवादी आहे. मी जे बोलते ते मी करते आणि मी तोंडावर बोलायची हिंमत ठेवते. कारण की कसं आहे ना सर, आपण काम करताना आपण कोणाची चोरी नाही करत, आपण मेहनत करतोय. माझ्या आई वडिलांची, मी इतक्या गरिबीतनं वर आलेली आहे आणि मला कोणतीही मेहनत करायला मला लाज वाटत नाहीये. त्याच्यामुळे जर माझं काही चुकत नाही तर मी बोलायला घाबरूच कशाला, तर मी बिनधास्त बोल. हा इतका वाईट अनुभव होता. त्या शॉक मधून जवळजवळ मी बरेच दिवस बाहेर येत नव्हती. मी घरी काही सांगू शकले नाही. आणि नंतर मग मी विचार केला की काय करायचं आता, या क्षेत्रामध्ये आपण काम करायचं की नाही करायचं. पण परत म्हटलं की एक अनुभव वाईट आले तर सगळीच वाईट लोक नाहीयेत. इंडस्ट्रीला वाईट का ठरवलं जातं की एक व्यक्ती जी असते ना ती तमाम इंडस्ट्रीला वाईट ठरवते. तर असं नाहीये. मी म्हटलं ना तुम्हाला, मला इतके चांगले अनुभव आले. त्याच्यानंतर मग मी जेव्हा पण कुठे जायचं झालं तर मी आधी तिथे पूर्णपणे आधी ती माहिती घेतली की कोण आहे, काय आहे.
आणि बघा ना, आपल्या व्यक्ती ओळखीचेच आपल्याला असे अनुभव आले तर आपण कोणावर विश्वास ठेवायचा. पण त्यानंतर नाही, असे छोटे मोठे तर येत राहतात, पण ते मी माझ्या पद्धतीने मी हँडल करते. मी जास्त काही म्हणजे मी समोरच्याला बोलूच देत नाही. पहिली गोष्ट म्हणजे मीच तिथे बोलून समोरच्याचं तोंड बंद करते, मग पुढे काही घडतच नाही त्याच्यानंतर. महिला कलाकारांसाठी हा खूप महत्वाचा एक संदेशच आहे. शिल्पाजींनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर खरंच एक विचार करण्यासारखं आहे आपल्याकडे, की कोणत्याही महिला कलाकारांनी कोणत्याही शूटिंगवर म्हणजे आपल्या विभागातनं सोडून जर बाहेरचं शूटिंग आलं तर त्याची संपूर्ण चौकशी करूनच तिथं जावं, आणि हे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सुरक्षित आहे. त्याच्यामध्ये मला शिल्पाजी हे विचारायचं आहे की जसे हे खडतर प्रवासातून तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा प्रवास करत निघालात, तर ह्याच्यामध्ये एक अविस्मरणीय म्हणतो ना आपण क्षण काहीतरी, तर असा काय आहे त्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण? म्हणजे मला जेव्हा म्हणजे नाटकामध्ये काम करत असताना जेव्हा मला कळलं की मी डॉक्टर गिरीश ओक बरोबर मी काम करते, तर ते फार सिन्सिअर व्यक्ती आहेत आणि तिथे माझा पत्रकारितेचा रोल होता त्या नाटकामध्ये, आणि त्यांचे ऑलरेडी शो चालू होते, रन थ्रू होते, आणि माझी अचानक तिथे मी म्हटलं ना तुम्हाला रिप्लेसमेंट म्हणून माझी तिथे एंट्री झाली. तर मी म्हटलं आता कसं काय आपण ऍडजस्ट करणार, कारण की स्टेजवरती तुम्ही जे बोलाल ते तुम्ही एकदाच बोलता. म्हणजे शूटिंगमध्ये तरी चित्रपटामध्ये रिटेक असतो, पण नाटकामध्ये रिटेक नसतो. तुम्हाला जे काय एंट्री करून बोलायचं ते थेट तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत बोलायचंय. तर त्यावेळेला असं झालं होतं की डॉक्टर गिरीश ओक तिथे अवेलेबल नव्हते रिहर्सलसाठी, पण बाकीच्या कलाकारांनी म्हणजे वर्षाताई तांदळेच्या आता खूप मोठ्या आर्टिस्ट आहेत त्या होत्या तिथे. संजय देशपांडे होते जो माझ्याबरोबर जमलं म्हणजे भटाला दिली ओसरीमध्ये माझ्या नवऱ्याचा रोल करत होता, तो माझा ओळखीचा होता, आणि वर्षाताई पण माझ्या ओळखीच्या होते. मग मी रिहर्सल केली आणि डॉक्टर गिरीश ओक बरोबर माझी जेव्हा पहिली एंट्री झाली, मला ते अतिशय इतके सुंदर त्यांचा स्वभाव आहे की आम्ही दौरे केले, गोवा दौरा केला, कोकण दौरा केला, तर त्यांचा अनुभव मला इतका म्हणजे माझ्या मनाला की मी त्यांच्या पाया पडायला जायचे, तर ते म्हणाले असं नाही करायचं, पाया नाही पडायच्या, आपण असं नाही, आणि ते असं पटकन असं वरती हे उचलून वगैरे असं हे करायचे, आणि ते मला खूप चिडवायचे. ते म्हणजे थोडीशी तब्येत आणखी माझी, तर मला ते बोलायचे तू महिनाभर खाऊ नको, तू अजिबात तू जेवायचं नाही, महिनाभर तू जेवायचं नाही असं. तर ते मला असं वाटायचं किती हा व्यक्ती एवढा नामवंत कलाकार आहे, आणि आमच्या सोबत ते जेवायला बसायचे, गाडीच्या प्रवासातनं आम्ही भेंड्या खेळत खेळत जायचो, आणि मला खूप चिडवायचे ते. आणि मला जिथे पण आताही पण भेटले तरी मी त्यांच्या पाया पडायला जाते, कारण की आपण मोठ्या कलाकारांची आपण रिस्पेक्ट करतो, पण ते तसे नाही. ते लगेच म्हणजे तो माझा अतिशय मला त्यांच्यावर काम करायला मिळाला, तो अनुभव माझा खूप चांगला होता. त्याच्यानंतर अतुल परचुरे हा आता जे गेले तो पण माझा मित्र होता, त्याच्यासोबत पण मी काम केलं होतं. विजय कदम त्यांच्यावर मी बायकोचा रोल केला होता पुरुषा चित्रपटामध्ये, त्यांना अवॉर्ड मिळालं होतं. तर हे असे कलाकार जेव्हा भेटले ना, तर असं वाटतं की अरे मी काहीतरी केल्याचं आज मला चीज. मी सगळ्यांसोबत मी काम केलं. त्याच्यानंतर मी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्यावर मी चित्रपट केला होता, धमाल बाबल्या गणपयाची. तेव्हा माझं वय होतं 16. तर ते एक छोटासा त्याच्यामध्ये एक रोल आहे माझा, पण तो रोल आहे इतका, एक आई दाखवलीये, एक छोटी मुलगी बहीण दाखवली, आणि एक मी मध्ये. तर ते देवळातला सीन आहे, तर ते बोलतात पुढची जाऊ दे, मागची जाऊ दे, मधली राहू दे, पुढची जाऊ दे, असं म्हणजे मधली मी. तर ते छेडतात. तो प्रसंग इतका हायलाइट झाला होता चित्रपटामध्ये, तर तो एक अनुभव त्यांच्याबरोबर काम केल्याचा. तर त्या लोकांनी जसे अशोक मामा आहेत, लक्ष्मीकांत बेर्डे सर आहेत, ते इतके म्हणजे खरंच ते आज त्यांच्या मेहनतीने नाव त्यांनी कमवलेलं आहे. त्यांनी कधी ना असा म्हणजे काहीतरी मी मोठा माणूस आहे आणि तुम्ही कोणीच कलाकार नाही. त्याच्यानंतर प्रियाताई आहेत, त्यांच्याबरोबर काम केलं, वर्षाताई आहेत, तर असं कधी त्यांच्यासोबत काम करणार तो माझा आतापर्यंत मी तो आठवते प्रसंग, आणि मी स्वतःच असं प्राऊड फील करते की अरे वा, ह्यांच्यासोबत मी काम केलं. हे प्रसंग छोटे छोटे जरी असले तर ते माझ्यासाठी खूप मोठे आहेत. खरंच खूप छान अनुभव आहे हा त्यांचा, आणि त्यांच्या या मुलाखतीमधून जे काही आपले कलाकार आता आपल्या सोबत नाही आहेत, अतुल परचुरे सर आहेत आणि विजय कदम सर आहेत, आणि यांना खरंच आम्ही मिस करतोय. या माध्यमातून त्यांच्या आठवणी निघतात की किती मोठे कलाकार होते ते. मला फक्त एक आता शिल्पाजी एवढं सांगा की आता हा जो काय प्रवास तुमचा झालेला आहे, पुढील 5 वर्षापर्यंत एक लाईफ गोल काय आहे आपला?
लाईफ गोल म्हणजे मी माझे एक ह्या इंडस्ट्रीमध्ये आणखीन एक खूप खास मित्र आहेत, दीपक कदम म्हणून. ते डायरेक्टर आहेत, स्वतः प्रोड्युसर आहेत. तर त्यांच्यासोबत मी अनेक चित्रपट मध्ये काम केलेलं आहे. तर त्यांनी मला खूप चांगले चांगले चित्रपट दिलेले आहेत. जेव्हा पण ते चित्रपट करतात तेव्हा मला त्यांच्यामध्ये रोल असा डोळे झाकून असतो. जे काय मी चित्रपट केलेत आता, इंडियन प्रेमाचा लफडा, संगू निघाली सॅमसंग, सातबारा कसा बदलला, पुरुषा, त्याच्यानंतर गोलमाल प्रेमाचा, अशी फसवाफसवी, या सगळ्या नगरसेवक, ह्या सगळ्या चित्रपटामध्ये मी त्यांच्यासोबत आहे. तर मला माझं असं एक खूप अशी माझी इच्छा आहे की मी ह्या क्षेत्रामध्ये, नाट्य क्षेत्रामध्ये मी लावणी म्हणून एक प्रोड्युसर म्हणून इथे इस्टॅब्लिश झालेली आहे. कारण की माझे स्वतःचे 5 बॅनर होते इथे नाट्य क्षेत्रामध्ये लावणीचे, कारण की मी स्वतः एक लावणी डान्सर आहे. तर त्याच्यानंतर मी कालांतराने गेले 8 वर्ष मी लावणी करत नाही, पण मी बसवते म्हणजे मी सगळा शो डायरेक्ट करते. आणि मला कुठे गाणं कोणतं पाहिजे, मला कसा प्लॅटफॉर्म पाहिजे, त्याचं नैपथ्य कसं असेल, कॉस्ट्युम्स काय असतील, हे सगळं मी स्वतः ठरवते. वादक असतील त्यांनी काय घालायला पाहिजे, तिथे प्रॉप कोणता वापरायचा, हे सगळं मी करते. तर माझं असं म्हणणं आहे की मला ह्या चित्रपट क्षेत्रामध्ये माझ्या स्वतःच्या जीवनावरती मला एक चित्रपट बनवायचा आहे. आणि त्याचं डायरेक्शन माझी अशी खूप इच्छा आहे की त्यांनी, दीपक कदम यांनी करावं त्याचं डायरेक्शन. आणि तो पिक्चर, कारण की माझी एक स्वतःची एक अशी एक प्रवास आहे माझा, जो की तो इतका वाईट प्रवास आहे माझ्या आफ्टर लग्नानंतरचा. मला लहानपणापासूनचा जो आतापर्यंतचा मला जीवन प्रवास माझ्या चित्रपटाच्या माध्यमातून मला तो दाखवायचा आहे. लोकांना हे दाखवायचं आहे की मी म्हणजे कलाकार असतो तो सतत हसत असतो, चेहऱ्यावर हास्य ठेवत असतो. तर त्याच्या मागचं दुःख कोणाला माहिती नसतं. त्यांनी कुठल्या खडतर प्रवासातून तो कलाकार आलेला आहे, त्यांना हेच वाटतं त्यांनी कलाकारांनी कपडे छान घातलेत, मेकअप केलाय सगळं, पण त्याच्या पाठीमागे त्यांनी किती काय प्रवासामध्ये भोगलेलं आहे ते कोणाला माहिती नसतं. तर माझा जो प्रवास आहे त्याच्यावरती लहानपणीचा एक रोल कोणते तरी आर्टिस्ट करेल जी यंग मध्ये, आणि त्याच्यानंतरचा जो प्रवासाचा आहे तो रोल मी स्वतः करणार आहे. आणि त्याचं माझं प्रोड्युसरसाठी माझं बोलणं चालू आहे. हे मी आता 2025 नंतर पुढे मी करेनच. 5 वर्षाचं तुम्ही बोललात. त्यानंतर मला जानेवारीमध्ये एक मोठा शो लावण्यांचा करायचा आहे, ज्याच्यामध्ये आणखीन काहीतरी मला एक वेगळ्या पद्धतीने तो शो लाईव्ह मध्ये मला तो करायचा. तर त्याची सुद्धा आखणी आता सध्या चालू आहे. हे मला करायचंय. वा वा, छान. आणि हे तुमचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशा आमच्या सगळ्यांच्याकडून शुभेच्छा आहेत. शिल्पाजींचं एक बघितलं की असं कोणतं क्षेत्र चित्रपट क्षेत्रामधलं नाहीये की जे त्यांनी अनुभवलेलं नाही किंवा त्यांना माहिती नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये असताना पण एक उत्तम डान्सर म्हणून, पण लावणी डान्सर म्हणून छानसे शो वगैरे पण त्यांनी केलेले आहेत. खरंच अगदी अभिमान वाटतो अशा व्यक्तीला भेटण्यामध्ये आणि मुलाखत घेण्यामध्ये. आणि आमच्या सर्व प्रेक्षकांकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत. SP9 स्टुडिओमध्ये तुम्ही आज मोलाचा वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांतर्फे आपला आभारी आहे. मी सुद्धा आभारी. धन्यवाद.